जाता माहिती आहे का? संगमेश्वरम मध्ये महाराजांना गिरफ्तार करण्यात आलं होतं. काय काय हाल झाली होती महाराजांची हो. गाजत वाजत दिंडी निघाली होती. उंटाला उलट बांधण्यात आलं होतं महाराजांना. एवढे अत्याचार कोण सहन करतं तू? उंटाला उलट बांधून नेण्यात आलं होतं. धर्मवीर गडावरती नेण्यात आलं होतं. महाराजांची दिंडी निघाली. कुणीतरी यायचं पायाची नखच काढून न्यायचं, कुणीतरी यायचं हाताची बोटच कापून न्यायचं, कुणीतरी यायचं उंटाची शेपूट धरायचं, उंट थै 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 नाचायचं, अंगातली सगळी साखरदंड अंगात बोचायची रुतायची हो. काय हाल झाली होती महाराजांची. अरे कुणी पाहिलं असतं ना तर वाटलं नसतं की आपला शंभू राजा आहे ते. काय काय हाल झाली होती हो महाराजांची. बघायला हवं होतं. अश्रू निघतात डोळ्यातून पाहिलं तर. महाराजांचा इतिहासच आठवला की डोळ्यातून अश्रू पार पडतात हो. महाराजांचा एक मित्र होता, कवी कलश. कवी मैत्री कशी निभवायची हे महाराजांना उत्तमपणे ठाऊक होतं. कुणीतरी यायचं महाराजांची केस उकडून जायचं, कुणीतरी यायचं महाराजांच्या अंगावर नक्षीकाम तलवारीनच करून जायचं. काय काय हाल झाली होती हो. हाल 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 करून टाकली होती हो महाराजांची. महाराजांची हाल हाल करून टाकली होती हो. महाराजांना धर्मवीर गडावरती नेण्यात आलं. महाराजांना औरंगजेब दिसला. औरंगजेब घोड्यावरून खाली उतरला. औरंगजेब महाराजांकडे गेला आणि महाराजांसमोर गुडघ्यावर बसून नमाजाच्या याच्यात बसला. आणि औरंगजेब म्हणाला, ये अल्लाह रहमदल्ली जिसे सपनों में देखा था आज वो कदमों में लाके खड़ा कर दिया है. क्या दुआ है अल्लाह तुम्हारी हम पर. महाराज म्हणतात तेव्हाच, कवी कलश कवी आहात ना आपण. काहीतरी एखादी कविता सुचती का मग तुम्हाला. कवी कलश विचार करू लागले की एवढा मोठा प्रसंग आहे. महाराजांना साखर दिंड्यात बांधण्यात आलं होतं, महाराजांना खांबाला बांधण्यात आलं होतं, तरी महाराजांना कविता सुचते. तर कवी कलश म्हणतात, हो महाराज सुचती ना कविता. कवी कलश कविता म्हणतात, राजे तुम हो साचे, राजे तुम हो साचे, क्या खूब लड़ रहे हो जंग, क्या खूब लड़े रहे हो जंग, देख के तुम्हारा तेज देखत रहे औरंग, देख के तुम्हारा तेज देखत रहे औरंग. औरंगजेब म्हणतो, चुप चुप चुप. औरंगजेब म्हणतो की आता तुम्ही गप्प बसायचं, आता काही बोलायचंच नाहीये. औरंगजेबांनी महाराजांना पहिली शिक्षा दिली होती, ती म्हणजे महाराजांचे डोळे कापायचे. ज्या डोळ्यांनी संपूर्ण प्रजा पाहिली होती, ज्या डोळ्यांनी मावळ्यांचं दुःख पाहण्यात आलं होतं, डोळे साजरे राहणार नव्हते. हापशी गेला, जवळ गेला शंभूराजांच्या. खुपसली तलवार दोन्ही डोळ्यात, डोळे काढण्यात आली हो बाहेर. रक्ताने भंभीर झाला होता माझा राजा. पाहिलं असतं तर वाटलं नसतं शंभूराजा आहे तर. महाराजांना दुसरी शिक्षा सुनावण्यात आली, ती म्हणजे महाराजांचे कान कापण्यात आले होते. ज्या कानाने हर हर महादेव हे घोषणा ऐकली होती, ज्या कानाने जगदंब जगदंब आणि शिवबा शिवबा हे घोषणा ऐकली होती, ते कानच नव्हती ना राहणार. हापशी गेला, जवळ गेला, घेतली तलवार आणि कापले महाराजांचे दोन्ही कान. महाराजांचे कान रक्ताने बंबीर झाले होते, पडले मातीत. काय होणार होतं. महाराजांनी तरी पण तोंडातून शब्द सुद्धा काढला नव्हता, ओरडले पण नव्हते महाराज. औरंगजेब विचारतो हापशीला, का रे ओरडला का तू. हापशी म्हणतो, नाही महाराज काहीच नाही करत आहे तो. औरंगजेबाने तिसरी शिक्षा सुनावण्यात आली. 30 दिवस लगातार महाराजांनी अत्याचार सहन केला. तर महाराजांवर तिसरी शिक्षा सुनावण्यात आली, ती म्हणजे महाराजांची जीभ काढण्यात आली होती. अरे कसं उघडणार तोंड. वाघाच्या जबड्यात हात घालतोय तू, कसं उघडणार तो. तर हापशी जवळ गेला, महाराजांच्या जवळ गेला, महाराजांचं तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. तोंड उघडे नसे झाले. महाराजांनी दातांनी तोंड बंद करून ठेवलं होतं. महाराजांनी दातांनी तोंड एकदम बंद ठेवलं होतं. कसं उघडणार होतो. वाघाच्या जबड्यात घालून हात
मोजती दात ही आमची अवकाश सांगणारा छत्रपती संभाजी महाराज होता. छत्रपती संभाजी महाराजांनी हापशीन नाक दाबलं होतं. महाराजांचा श्वासोच्छ्वास भरला होता. महाराजांना गुदमरल्यासारखं वाटत होतं. महाराजांनी लगेच तोंड उघडलं. हापशीने घातला तो कमच्या तोंडात आणि ओरपली महाराजांची जीभ. खाली पडली हो, रक्ताने भंबीर झाला होता हो माझा राजा. तोंड सगळं रक्ताने भंबीर झालं होतं. तरी महाराजांच्या तोंडातून शब्दही नव्हता निघाला. महाराजांना आता जीवातून मारण्यात आलं होतं. महाराजांची गर्दन तोडण्यात आलं होतं. महाराजांची गर्दन कापण्यात आली होती. महाराजांची गर्दन कापली होती तेव्हा महाराजांचे जे अंग आहे ते एकदम स्थिर होतं. गर्दन मात्र खाली होती, पण हे अंग एकदम स्थिर होतं. महाराज का झुकले नाही हो? आपल्यासाठी. का झुकले नाही? स्वराज्यासाठी. का झुकले नाही? त्यांच्या आबांचं जे स्वराज्य आहे ते झुकलं पाहिजे नाही म्हणून महाराज झुकले नव्हते. व शेवटी एवढंच सांगावं असं वाटते, महाराज झुकले नाही कारण की